इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा। या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत। प्राचीन काळातील इतिहास लेखन। प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेनेच जपल्या जात होत्या। हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो। या ठिकाणी हा नकाशा दिसतो। या नकाशामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो जो आज पाकिस्तानमध्ये आहेत आणि त्याच प्रकारची पंजाब, गुजरात, राजस्थान, हरियाणा या ठिकाणी समकालीन संस्कृतीची केंद्र दिसतात, जे अवशेष सापडले। उदाहरणार्थ गुजरातमधील लोथल, सुरकोटडा, राजस्थानमध्ये कालीबंगन, तर हरियाणा या ठिकाणी बाणावले। या हडप्पा संस्कृतीनुसार आपल्याला भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्राब्दापर्यंत जाऊ शकतो का? तर त्याला कारण एक आहे, तर जगातील ही प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा समावेश होतो। त्याचप्रमाणे 1920 साली पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे संचालक जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे केलेल्या उत्खननात हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला। ही संस्कृती सुमारे 5000 वर्षापूर्वीची असावी असे पुरातत्वाने सिद्ध केले। म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत जाऊ शकतो। हडप्पा संस्कृतीची लिपी आजही आपणास वाचण्यास यश मिळालेलं नाहीये। हे जर आपण पाहिलं तर हडप्पाकालीन संस्कृतीमधील त्यावेळी हडप्पाचं उत्खनन त्या ठिकाणी उत्खनन झालं, त्यावेळेला जी काही अवशेष सापडले त्यामधलं एक सील आहे। या सिलावरती ही चिन्ह दिसतात, ही सांकेतिक चिन्ह आहेत ज्यांचा अर्थबोध होत नाहीये। कदाचित हे सील त्या काळामध्ये व्यापारासाठी वापरलं असेल, कोणत्या कारणासाठी वापरलं असेल याचं नीट आकलन होत नाहीये। कारण का? तर ही लिपी वाचता येत नाहीये। हे सील आहे हे निश्चित आहे, कारण ते जर ओल्या मातीवर उमटवलं, दाबलं तर त्याचा ठसा निर्माण होतो। त्याचप्रमाणे ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे। ऐतिहासिक स्वरूपाचे प्राचीन लिखित साहित्य, आता ही जी चिन्ह आपल्याला दिसते ही कोरीव लेख, ही ब्राह्मी लिपी आहे। प्रथम ब्राह्मी लिपीनंतर देवनागरी आणि त्यानंतर आधुनिक भाषांचा विकास झाला। तरी मौर्य सम्राट अशोकाची कारकीर्द या ठिकाणी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। अशोक सम्राटाने आपल्या राज्यकारभाराच्या काळात स्तंभ उभारले। तर याचा साम्राज्य म्हटल्यानंतर कर्नाटकचा दक्षिण भाग, उत्तरेकडून दिल्लीचा, पूर्वेकडून ओरिसा हा त्याच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश। त्या प्रदेशामध्ये त्याने स्तंभांवर कोरीवकाम करून संदेश बनवले आणि हे संदेश अहिंसेचे उपदेश देणारे होते। त्याचप्रमाणे हॉस्पिटल बनवावीत, प्राण्यांची कारणाशिवाय शिकार करू नये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करावे, अशा प्रकारचे संदेश देणारे ते कोरीव लेख होते। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात। यामधून
महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, त्याची वंशावळ, त्याचा राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, त्याच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ याविषयी माहिती मिळते. उदाहरणार्थ या नाण्यांचा विचार केला असता आपल्याला या ठिकाणी समजून येतं की ही ज्या मुद्रा आहेत या चंद्रगुप्त म्हणजे गुप्त पिरियड जो आहे त्या काळातील चंद्रगुप्त राजाच्या एकछत्री अंमल असतानाच्या या नाण्यांचा वापर केलेला दिसून येतो त्या काळामध्ये. त्यानुसार त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा, शेतीचा, व्यापार पद्धत अशा विविध त्याच्या कारकिर्दीतल्या त्याने केलेल्या प्रगतीची आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर आपण दुसरं चित्र पाहतोय. या चित्रामध्ये हे जे शिल्प आहे या शिल्पामध्ये कोणतं शिल्प आहे? त्रिमूर्ती शिल्प, एलिफंट केव्ह, महाराष्ट्र. सर्वात विलक्षण शिल्प आहे हे. सदाशिव महेश्वर मूर्ती असं म्हटलं जातं याला. भगवान शिवची तीनही डोकं वेगवेगळी आहेत. डाव्या बाजूला मिशा असणारा भैरव आहे, मध्यभागी शांती उत्पन्न करणारं रूप दिसतं, तर उजव्या बाजूला पार्वतीचं रूप दिसतं. तामस, सत्व आणि रजस तीन मूलभूत गुण या ठिकाणी उत्पन्न केलेले आहेत. म्हणजेच आपल्याला या नाण्यांवरून, मूर्तीवरून, शिल्पावरून विविध माहिती समजून येते. हे इतिहासाचं महत्वाची साधने आहेत. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये जे आपले धर्मग्रंथ आहेत, रामायण, महाभारत ही जी महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ या धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारकांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं ही सुद्धा इतिहासाची साधने आहेत. प्राचीन काळामध्ये राजाची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हेही भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. आता आपण पाहू बाणभट्ट कवी यांविषयी. यांचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. बाणभट्ट इतिहास लेखनाच्या वाटचालीत बाणभट्टाने असं कोणतं कार्य केलं? प्राचीन काळातील राजांची चरित्रे लिहिणे हा इतिहास लेखनातील महत्वाचा टप्पा होता. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्टाने हर्षचरित हा संस्कृत काव्यग्रंथ लिहिला. हा ग्रंथ ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे. या काव्यात त्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तववादी चित्रण केलेले आहे. त्यानंतर आपण इथे पाहतोय हे चित्र कल्हण यांचं. 12व्या शतकात कल्हण यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर असलेला आहे. ग्रंथाचा विषय काश्मीरचा इतिहास. या ग्रंथात काश्मीरच्या राजकुलांच्या अधिकृत नोंदी आहेत. स्थानिक परंपरा, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, कोरीव लेख,
इत्यादी अनेक ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून माहिती या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचा हा ग्रंथ एक उत्तम नमुना आहे. अनेक साधनांचं त्याने चिकित्सक पद्धतीने ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. जियाउद्दीन बर्नी याने आपल्या ग्रंथात म्हणजे त्यांचा जो ग्रंथ आहे तारीख-ई-फिरोजशाही या ग्रंथामध्ये लिहिण्यामागचे त्यांचे हेतू कोणते होते हे आपण लक्षात घेऊ. एक म्हणजे राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे, त्यांचे जे पराक्रम असतील त्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून इतिहासकाराचे कर्तव्य इथे संपत नाही, तर त्या राज्यकर्त्याच्या चुकांचे आणि त्याच्या चुकीच्या धोरणांचेही चिकित्सक विवेचन करायला हवे. त्याचबरोबर त्या राज्यकर्त्याच्या काळात असणारे संत, विद्वान व्यक्ती, अभ्यासक आणि साहित्यिक यांचे तत्कालीन सांस्कृतिक जीवनातील प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवेत, अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहास लेखन व्हावे असे बर्नी यांचे मत होते. त्याच्याने इतिहास लेखनाची ही व्याप्ती वाढली. त्यानंतरचे बाबर, जो मुघल साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो, यांनी लिहिलेलं आत्मचरित्र तुझुकी बाबरी. बाबरने आपल्या तुझुकी बाबरी आत्मचरित्रामध्ये कोणत्या प्रकारे वर्णन केली आहेत, कोणती वर्णन केली आहेत? एक, त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णनं त्यांनी केली आहेत. दोन, ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्याची वर्णने आहेत. शहरांची, जिथे जिथे तो गेला, जिथे जिथे त्याने जे पाहिलं त्या शहरांची, प्रदेशाची वर्णनं केलेली आहेत. स्थानिक अर्थव्यवस्था, तेथील रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांचीही त्यांनी बारकाईने निरीक्षणं केलेली आहेत. त्यानंतर अबुल फजल यांनी जे इतिहास लेखन केलं हे वास्तववादी अकबरनामा प्रसिद्ध आहे लिहिलेला त्यांचा. या अकबरनामा हा ग्रंथ चिकित्सक दृष्टी देणारा आहे. या ग्रंथासाठी त्यांनी अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केले होते. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीची त्यांनी विश्वासार्ह जी छाननी केली, जी माहिती मिळेल त्याची त्यांनी कसून छाननी केली. लेखनात कोणताही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. म्हणूनच अबुल फजल याचे इतिहास लेखन संशोधनपूर्ण आणि वास्तववादी होते असे मानले जाते. ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार हा बखर आहे. यामध्ये शूर योद्ध्यांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने म्हणजेच लढाया याविषयी लेखन केले जाते. त्याचबरोबर थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्याचबरोबर तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रामुख्याने मराठा शाहीत बकरी लिहिल्या गेल्या. या बकरीमधील
कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या सभासद बखरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली जी बखर आहे त्या बखरीमधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्दीविषयी माहिती मिळते. तर केव्हा लिहिली? तर छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द होती त्यावेळेला कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, ज्या बखरीमध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन वाचायला मिळते. पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखरही पानिपतच्या लढाईवर आहे. होळकरांची कैफियत, ज्यामध्ये होळकरांचे एक घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे. या ठिकाणी आपण पाहतो कृष्णाजी अनंत सभासदांची बखर आहे. या ठिकाणी चित्र, ज्या बखरीची लिपी आहे मोडी लिपी, आणि या ठिकाणी चित्र पाहतो होळकरांची कैफियत, ज्या ठिकाणी होळकरशाही शूरवीरांच्या पराक्रमावर लढायावर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात. या बखरी इतिहास लेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत.